हाय, चला आज मी मच्छी आणलेली आहे. हे बघा बांगडे आहे. मस्त छान लागतात ते पण. फ्राय करू आपण आज मच्छी. हे बघा. हे बघा मस्त धुवून घेतलेत. साफ पण छान केलेले. त्याच्यातली घाण बिन काढली सगळी. चांगले धुवून घेतलेले आहेत आता 2-3 पाण्याने. हे वल्ले बोंबील आहेत. हे पण खूप छान लागतात. हे बघा मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता तयारी करू आपण. मच्छी घेतली आहे. सगळे काढून त्याच्यात मस्त हळद टाकू, मसाला, मीठ ते सगळं टाकून घेतलेलं आहे. मस्त हलवून घेतलेत ते, मिक्स केलेत. या बोंबीलला पण मस्त मसाला लावून घेतला. आता रवा घेतलेला आहे. रव्यात फ्राय केली का खूप छान लागते आणि एकदम कडक होती ती. टेस्ट पण छान लागते त्याची. थोडं मीठ टाकले, थोडा मसाला टाकले लाल तिखट, थोडी हळद टाकलेली आहे आणि मालवणी मसाला टाकला थोडासा. चला त्यावर तवा ठेवलेला आहे. त्याच्यात तेल टाकलं आहे. मस्त गरम होऊन द्यायचं. आणि जो रव्यात सगळं टाकलेलं होतं त्याच्यात ते रव्यामध्ये ती मच्छी अशी मस्त मिक्स करून घ्यायची आणि वाव खूप भारी लागते. हे बघा अशी मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मस्त तेलामध्ये सोडून द्यायची. एवढे मस्त कडक होतात ना ते आणि खूप छान लागतात रव्यात फ्राय केली का. हे बघा मस्त फ्राय केलेली आहे. हे बघा मस्त तळून घेते दोन्ही साईडनी. खूप छान लागते खरंच. मला तर खूप आवडते बाबा मच्छी. हे बघा मस्त फ्राय करून घेऊ. आता हे बोंबील टाकू त्याच्यात. थोडीशी मस्ती पण करायची स्वयंपाक करताना. हे बघा तळून झालेले आहेत. किती भारी दिसत आहेत. वाव वा वा, आलं का नाही तोंडाला पाणी? आलं तसं. चला या मग पटापटाक खायला. पटापटा हा. कोणाला आवडते सांगा बरं बांगडा मच्छी. आता जे उरलेलं आहे ते परत टाकते त्याच्यामध्ये. जेवढे आहे तेवढे फ्राय करून घ्यायचे परत मस्त. किती भारी दिसतंय. आता हे बोंबील आहे. तळलेले बोंबील. आता हे बोंबील आहेत. थोडे बोंबील आणले होते, दीदीला आवडतात माझ्या ओल्ले बोंबील. ते पण खूप छान लागतात. हे बघा मस्त झालेले आहे. त्या साईडला पण तवा ठेवलेला आहे ओल्ले बोंबीलसाठी आणि इकडे बांगड्यांसाठी. हे बघा एक साईड मस्त फ्राय झालेली आहे. आता इकडे आपण बोंबील टाकू. वा 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 वा, तोंडाला पाणी आलं. मस्त.